हे मी लिंबू घेतले ते 7 लिंबू घेतले ते मी स्वच्छ धुवून घेतले ते पुसून चांगले कपड्याने घेतले ते। आता आपण हे लिंबू ना असं चिरायचे, चिरून घ्यायचं असं लिंबू। बघा असं लिंबू चिरून घ्यायचा। अशा मी फोडी करणार आहे सगळ्या। असं लिंबू मी असं लिंबूच्या फोडी करून घेणार आहे अशा। बघा असं चिरून घेणार आहे सगळे लिंबू। हे बी काढायचं। हे बघा मी आता असे सगळ्या फोडी अशा केल्या त्या लिंबूच्या। मेथी घेतल्या, आता ही बारीक करायची थोडी मेथी। लसूण घेतलाय आणि ही मोहरी घेतल्या, मोहरीची डाळ घेतली आपण। आता ही मेथी आहे ना ही आपण आता बारीक करायची। मेथी आहे ना आपण आता बारीक करू। आपण आता बारीक केल्या मेथी। आता आपण हा लसूण आहे ना थोडासा एकदम थोडासा चेचलाय मोठा। हे आपण मीठ टाकले या 2 चमचे आपण मीठ टाकले। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। चिरून घेतल्या आणि हे लसूण घेतलाय आणि हे आपण बारीक केलेलं मेथी घेतल्या। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि थोडासा हिंग घेतलाय, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण लाल तिखट घेतले 2 चमचे। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे आता आपण आता चांगलं मिक्स केलंय या। हे असं चांगलं मिक्स केलंय। आता आपण हे तेल ना कडवलंय चांगलं आणि आपण ह्याच्यात ओतायचं तेल। असं तेल वतायचं। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे असं आपण तेल ओतल्यानंतर चांगलं मिक्स करायचं। हे बघा आपलं लोणचं आता ही तयार झालेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतले, तेल टाकले त्यात। आणि आता आपण हे डब्यात एका भरून घ्यायचं, एका भरणीत भरायचं आणि भरणीत भरून आपण नंतर मग त्यात आणखीन थोडंसं तेल टाकायचं आणि आपण एक 8 दिवसानंतर आपण हे खायचं, म्हणजे आपल्याला मस्त लागतं। आणि आपली ही रेसिपी आवडली असली तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।